सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। राष्ट्रीय दुखवट्यामुळे माळेगावातील शासकीय कार्यक्रम 2 जानेवारी नंतर। भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात 26 डिसेंबर ते 1 जानेवारी 7 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे। त्यामुळे 29 डिसेंबर पासून होणाऱ्या माळेगाव येथील यात्रेतील शासकीय कार्यक्रम 2 जानेवारी नंतर घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी या संदर्भात आज जारी केलेल्या पत्रकामध्ये हा बदल जाहीर केला आहे। दक्षिणेतील सुप्रसिद्ध माळेगाव यात्रेतील शासकीय कार्यक्रमांचं आयोजन नांदेड जिल्हा परिषद, लोहा पंचायत समिती व माळेगाव ग्रामपंचायत मार्फत केला जातो। पालखी 29 डिसेंबरलाच, तथापि पारंपरिक पद्धतीने स्थानिक देवस्थान संस्थानामार्फत तिथीनुसार निघणारी 29 डिसेंबरची देवस्वारी व पालखीचं पूजन नियोजित वेळी म्हणजे 29 डिसेंबरला दुपारी 2 वाजता होणार आहे। त्यात कुठलाही बदल करण्यात येणार नाही। अन्य कार्यक्रम 2 जानेवारी पासून मात्र 29 तारखेनंतरच्या नियोजित कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात आला असून आता सर्व कार्यक्रम 2 जानेवारी नंतर होणार आहे। 29 तारखेपासून यात्रा नियमित सुरू असेल, मात्र जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित काही कार्यक्रमांमध्ये उलटफेर करण्यात आला आहे। जिल्हा परिषद प्रशासनाने नव्याने जाहीर केलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत। 2 जानेवारीला सकाळी 10 वाजता अश्व, श्वान, कुक्कुट प्रदर्शन व विविध स्पर्धांचं उद्घाटन होईल। महिला व बालकांसाठी विविध स्पर्धा सकाळी 11 वाजता, दुपारी 2 वाजता कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन व कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार होणार आहे, तर दुपारी 3 वाजता लावणी महोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे। हे सर्व कार्यक्रम 2 जानेवारी रोजी एकाच दिवशी वेगवेगळ्या वेळी घेण्यात येणार आहे। 3 जानेवारीला सकाळी 11 वाजता आरोग्य शिबिर होणार आहे, तर याच दिवशी जिल्हा परिषदेमार्फत पारंपरिक लोककला महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे। हा कार्यक्रम दुपारी 2 वाजता सुरू होईल। 4 जानेवारी रोजी सकाळी दुपारी 12 वाजता शंकर पटाचे बैलजोडी बैल शर्यत आयोजित करण्यात आली आहे। 5 जानेवारी रोजी दुपारी 11 वाजता पशु प्रदर्शन व दुग्ध स्पर्धा बक्षीस वितरण समारोह होणार आहे, तर 5 जानेवारीला दुपारी 12 वाजता कुस्त्यांची दंगल होणार आहे। भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे 26 डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे एम्स हॉस्पिटल मध्ये निधन झाले। दिवंगत माजी पंतप्रधानांच्या स्मरणार्थ संपूर्ण देशात 26 जानेवारी ते 1 जानेवारी असा एकूण 7 दिवसांचा राज्य दुखवटा जाहीर करण्यात आला आहे। दुखवट्याच्या कालावधीत संपूर्ण भारतात सदर दिवशी कोणत्याही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करू नयेत असा आदेश शासनाने दिले आहेत। नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनाही या संदर्भात आदेश निर्गमित केले आहे। त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील कार्यक्रमाचं पुनर्नियोजन करण्यात आले आहे। कार्यक्रमाच्या बदललेल्या तारखांना नागरिकांनी, भाविकांनी व श्रद्धाळूंनी लक्षात घ्यावे। राष्ट्रीय दुखवट्यानंतर होणाऱ्या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, सहभागित्व ठेवावे असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी केले आहे। सिटी इंडिया न्यूज साठी देगलूर तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गज्जलवार वळककर।